नमस्कार शेतकरी मित्रांनो, PM किसान योजनेत 2025 मध्ये मोठा बदल होणार आहे। आता प्रत्येक शेतकऱ्याला नवीन कागदपत्र द्यावी लागणार आहे, तरच तुम्हाला येणाऱ्या हप्त्याचे पैसे मिळणार आहे। सरकारकडूनच अशी स्पष्ट घोषणा करण्यात आलेली आहे। कागदपत्र देण्याची अंतिम मुदत पुढील 5 ते 7 दिवस फक्त बाकी राहिलेले आहे। त्यामुळे नवीन कागदपत्र आत्ताच द्यावी लागणार आहे तुम्हाला। तुम्ही जर शेतकरी असाल आणि PM किसान योजनेचा हप्ता घेत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अति महत्त्वाचा आहे, कारण 2025 पासून नवीन कागदपत्र द्यावी लागणार आहे, तरच तुम्हाला पुढील हप्ता मिळेल असे सरकारकडूनच सांगण्यात आलेले आहे। कोणती नवीन कागदपत्र तुम्हाला द्यावी लागणार आहे ते नक्की पहा। 5 ते 6 दिवसामध्ये जमा करावी लागणारी ही कागदपत्र आहे। सरकारकडून शेतकऱ्यांना खूप मोठी लॉटरी पण लागणार आहे। शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस येणार आहे। पहिल्या PM किसान योजनेत आता हप्ता वाढून पण मिळणार आहे। अनेक शेतकरी यास अपात्र देखील होणार आहे। त्यामुळे PM किसान योजनेचा लाभ आता मिळणार नाही। काही शेतकऱ्यांना मोठा फटका देखील बसणार आहे। तुम्ही PM किसान योजनेचा लाभ घेत असाल तर त्यात काही नावं कमी होण्याची शक्यता आहे। नुकत्याच झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील दिली आहे। 2000चा हप्ता 3000चा असणार आहे। यात बदल केले आहे, त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। त्यामुळे नवीन कागदपत्र द्यावी लागणार आहे। क्रमाने तुम्हाला कागदपत्र मी सांगत आहे ते लक्षात घ्या। पहिले आहे आधार कार्ड। पहिले पतीचे आधार कार्ड द्यावे लागत होते, आता पती पत्नी दोघांचेही आधार कार्ड द्यावे लागणार आहे। पहिले एकाचेच आधार कार्ड चालायचे, आता नवीन नियमानुसार दोघांचे आधार कार्ड लागणार आहे। तुमचा मोबाईल नंबर, दुसरा म्हणजे तुमचा मोबाईल नंबर जुनाच असावा। नवीन घेतला असेल तर नंबर आधार कार्डला लिंक करावा। तिसरं म्हणजे रेशन कार्ड KYC केलेले पाहिजे। पहिला हा नियम नव्हता, पण हा नियम आता नवीन निघालेला आहे। 7/12 जोडणे खूप महत्त्वाचे आहे। हे 4 जे आहे ते कागदपत्र आपल्याला लागणार आहे। शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 मिळत होते, आता वाढवून 9000 होणार आहे। या योजनेमुळे शेतकऱ्यांना फायदा होतो, पण बरेच चांगले उत्पन्न कमावणारे शेतकरी देखील याचा फायदा घेत असतात।